हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आणि एक ते माझी देवपूजा आहे ती झालेली आहे. नवरात्रीमध्ये आमच्या इकडचे देव आहेत ते खाऊच्या पानांवरती बसवतात आणि नंतर 9 दिवस त्यांना पाणी घालत नाहीत आणि नंतर मग डायरेक्टली दसऱ्या दिवशी ते पुजतात. स्वतः इथे माझी देवपूजा झालेली आहे. घट तर मी काही बसवलं नाही कारण की आमच्या घरी बसवतात घट. आणि त्या इथे माझं जेवण बनवायचं आहे आहुंसाठी आणि व्रतसाठी. माझा तर आज नवरात्रीचा 9 दिवस उपवास आहे आता. आणि आता इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. स्वतः बाकीची कामं करायची आहेत. इथे आता चाललेले आहेत माझी भांडी घासायची. आज कर्मवीर जयंती असल्यामुळे पिल्लू तर पटकन आवरून गेलेलं आहे. ॲक्च्युअली त्याचा आवडतानाही शूट यायचं होतं पण खूप गडबड झालेली. त्याला लवकर शाळेत जायचं होतं कारण कर्मवीर जयंती होती आणि त्यांचा डान्सही होता. सो त्याचा डान्स बघण्यासाठीही मला जायचं होतं. त्याचा डान्स होता तो खाली ॲक्च्युली स्टँडवरती होता आणि मला वाटलं थोडा वेळ असेल. मी त्याला विचारलेलं किती वाजता आहे तर तो 10 वाजता बोललेला. त्यामुळे म्हटलं मग घरातली कामे आवरून जाता येईल. पण मी जायच्या अगोदरच त्यांचा डान्स आहे तो सुरू झाला होता. तर या ठिकाणी माझं किचन क्लिनिंग करून तर झालेलं आहे. भांडे वगैरे झालेले आहेत आणि कपडे धुवायचे राहिले. पण तोपर्यंत आमचा फोन आला की वरच शाळा खालेली आलेले. सो मी पण शूट करा की त्यानंतर इथे लेझिम डान्स वगैरे मिरवणूक गेलेली आहे पूर्ण शाळेमध्ये. आणि मी इथे बसलेली ब्लाऊज कटिंग करत. इथे माझे 3 ब्लाऊज आहेत ते कटिंग करून झालेले आहेत. अजून एक ब्लाऊज कटिंग करायचा होता. आणि त्यानंतर इथे दुर्गादेवींचे आगमन होत आहे. तुम्ही बघू शकता इथे रथामध्ये दुर्गादेवी बसवलेली आहे आणि आता ते घेऊन चाललेले आहेत. या ठिकाणी ॲक्च्युली मी बसलेली ब्लाऊज कटिंग करत आणि हे शूट आहे ते माझ्या पिल्लूने केलेलं आहे. त्याला म्हटलं जरा दुर्गादेवीचा व्हिडिओ करून घे पण त्याने ते लांबून केल्यामुळे मोबाईलही खूप हलवला आहे आणि शूट असं ब्लर झालं आहे. त्यानंतर या ठिकाणी आता मला वाटतं थोडंसं हे शूट घेतलं होतं आणि नंतर आता इथे दुर्गादेवी निघालेली आहे. तर आता या ठिकाणी दुसरी दुर्गादेवी आलेली आहे आणि ही आमच्या इथलीच आहे म्हणजे पेठेतली आहे. खूप छान देवी होती आणि तिला व्हाईट साडी नेसवून आणली कारण आज पहिला दिवस पांढऱ्या साडीचा होता. आणि मी सुद्धा ॲक्च्युली साडी नेसणार होती पण गडबडीत आल्यामुळे ड्रेसेस घालून आलेली आणि त्यामुळे माझा साडी घालणं मिस झालं. सो आता इथे बघू शकता तुम्ही सगळ्या व्हाईट साडीमध्ये भरपूर बायका आहेत आणि देवीला सुद्धा व्हाईट साडी घातलेली आहे. मला नंतर ब्लाऊज शिवायचा होता त्यामुळे मी पुढे काही ब्लॉग कंटिन्यू केला नाही. तर याच ठिकाणी माझा हा ब्लॉग मी एंड करत आहे. तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू नका. थँक्स फॉर वॉचिंग.